झालं. Welcome to Gurudev Junior College of Science, Supa MIDC. Today we are going to start the new topic, that is the classification. In yesterday's lectures, we already covered first topic of systematics of living organism, and that is the systematics and the taxonomy. In second topic is the classification and their types. First of all, what is meant by classification? We already discussed the two terminologies, that is the systematics and second one is the taxonomy. Systematics, what is meant by systematics? The systematics is the establishment of the evolutionary relationship between the different taxa, that is the systematics. And the taxonomy means what? It is the science, it is the branch of science dealing with the principle and the procedure of the characterization, identification, classification and the nomenclature. Means it is one of the principles or the procedure that in that taxonomy we characterize the organism, we classify that organism, we give the name to the organism, we identify the organism. म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिझमला आपण त्याचं कॅरेक्टरायझेशन करतो, त्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि त्याला नावं दिली जातात. हे ज्या ब्रँचमध्ये ज्या सब्जेक्टमध्ये केलं जातं त्याला आपण टॅक्सॉनॉमी असं म्हटलेलं आहे. आता या टॅक्सॉनॉमीमध्ये एक स्मॉल सब टॉपिक आहे, इज अ सब टॉपिक ऑफ सिस्टमॅटिक्स अँड दॅट इज द क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन करायचं म्हणजे काय? वी क्लासिफाय द ऑर्गॅनिझम, द ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इनटू द डिफरंट कॅटेगरीज, ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इनटू डिफरंट कॅटेगरीज. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ऑर्गॅनिझमला ग्रुप करायचे किंवा त्यांच्या कॅटेगरीज बनवायच्या, याला क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. आता सुरुवातीला लिनियसने काय केलं होतं की जे ऑल ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑल दीज ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इनटू टू ग्रुप्स. त्यांना दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं होतं अँड दॅट टू ग्रुप्स मेन टू ब्रॉड कॅटेगरीज अँड दीज टू ब्रॉड कॅटेगरीज आर प्लांटी अँड ॲनिमेलिया. आता हे जे प्लांटी आणि ॲनिमेलिया यामध्ये हे जे सिस्टीम ऑफ टू किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं ते दिलं होतं लिनियस यांनी. तर लिनियसला फादर ऑफ टॅक्सॉनॉमी असंही म्हटलेलं आहे. कॅर्लस लिनियस यांना फादर ऑफ टॅक्सॉनॉमी म्हटलेलं आहे. त्यांचे 2 बुक्स पब्लिश झालेले आहेत. आपण तेही सांगितले आहे की सिस्टिमा नॅचरा नावाचं एक बुक त्यांनी पब्लिश केलं होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी अप्रॉक्सिमेटली 4327 ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन दिलं होतं आणि दुसरं होतं द स्पेसिस प्लॅन्टारम की ज्याच्यामध्ये 5900 प्लांट्सचं जे क्लासिफिकेशन आणि डिस्क्रिप्शन त्यांनी त्या प्लांट्स बुकमध्ये दिलं होतं. अशा प्रकारचे 2 बुक्स त्यांनी पब्लिश केले होते आणि त्यांनी क्लासिफिकेशन जे दिलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं त्यांनी त्याला 2 कॅटेगरीमध्ये, ब्रॉड कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं होतं. वन इज अ प्लांटी अँड अनदर वन इज अ ॲनिमेलिया. आता हे जे प्लांटी आणि ॲनिमेलिया यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझमला या 2 ब्रॉड कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करण्यासाठी त्यांनी एकच क्रायटेरिया वापरला होता अँड दॅट क्रायटेरिया इज द सेल वॉल. सेल वॉल हा क्रायटेरिया त्यांनी यूज केला होता. या क्रायटेरियामध्ये त्यांनी काय केलं? इफ द सेल वॉल इज प्रेझेंट देन द ऑर्गॅनिझम इज पुट इनटू द प्लांट अँड इफ द सेल वॉल इज ॲबसेंट इट इज पुट इन ॲनिमेलिया. म्हणजे काय केलं त्यांनी या ठिकाणी की एकच क्रायटेरिया वापरला गेला की तो प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. आणि सेल वॉल प्रेझेंट असेल तर तो प्लांटीमध्ये टाकायचा, ॲब्सेंट असेल तर त्याला ॲनिमेलियामध्ये टाकायचं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं एक विशिष्ट कॅरेक्टर यूज करता त्यावेळेस त्या ऑर्गॅनिझमला तुम्ही एका ब्रॉड कॅटेगरीमध्ये किंवा एकच कॅटेगरी त्याची होऊ शकते. फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हटलं की ह्युमन बिंगचा जर एक्झाम्पल घेतलं, आपण जर ॲनिमेलिया जर असं म्हटलं तर स्टारफिश ॲनिमेलियामध्येच येतात. त्याच्यानंतर अर्थवर्म ॲनिमेलियामध्ये
ऑर्गॅनिझम्स येतात, ह्युमन बिंग येतात, बर्ड्स येतात, रेप्टिल्स येतात, ॲम्फिबियन्स येतात, मेमल्स येतात. तर ऑल दीज आर इन्क्लुडेड इन ॲनिमेलिया. ओके, मग ॲनिमेलिया हे जे ॲनिमल्स आहेत ते पुन्हा कशामध्ये येतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये येतात. मग प्लांट्स पण लिव्हिंग आहेत, ॲनिमल्स पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे तुम्ही जेवढे क्रायटेरिया किंवा जेवढे कॅरेक्टरिस्टिक्स कमी यूज करणार आहेत तेवढं ते जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्या क्लासिफिकेशनमध्ये प्रॉपर क्लासिफिकेशन होणार नाही. यानंतर पुन्हा मग हे जे क्लासिफिकेशन आहे, जे त्यानंतरचं क्लासिफिकेशन आहे, जे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं गेलं, त्या 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये म्हणजे काय? द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड इंटू 5 डिफरंट ग्रुप्स. 5 ग्रुपमध्ये त्यांना क्लासिफाय केलं गेलं आणि ते जे ग्रुप होते ते होते प्रोटिस्टा, मोनिरा, second one is protista, third one is fungi, fifth one is plantae, and last one is animalia. ज्यावेळेस RH व्हिटाकर यांनी ज्यावेळेस हे 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं त्यावेळेस एकच क्रायटेरिया यूज केला नाही, तर त्यांनी वेगवेगळे क्रायटेरिया यूज केले यांनी. मग कोणकोणते क्रायटेरिया होते? की प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. हा क्रायटेरिया तर होताच, पण फंगसमध्येही सेल वॉल आहे आणि प्लांटिंगमध्येही सेल वॉल आहे. ॲनिमेलिया जे आहे या ॲनिमेलियामध्ये जे सेल वॉल आहे ते ॲब्सेंट आहे. मग फंजायला पण प्लांटिंगमध्येच टाकायचं का? नाही. तर यांना फंजायला मग या प्लांटी आणि फंजाय यांना वेगळं कसं केलं? आता बघा, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. आता हे जे मोनेरा आहे हा एकदम प्रिमिटिव्ह ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये फक्त बॅक्टेरिया आणि आर्की बॅक्टेरिया येतात. जसं ब्ल्यू ग्रीन अल्गी. या ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे ही ब्ल्यू ग्रीन अल्गीला ॲक्च्युली अल्गी हा जो ग्रुप आहे तो प्लांटीमध्ये येतो कारण दे हॅविंग क्लोरोफिल पिगमेंट. पण जे ब्ल्यू ग्रीन अल्गी तर त्यांना सायनोबॅक्टेरिया असं म्हटलं जातं अँड दॅट ग्रुप कम्स अंडर द मोनेरा. हा मोनेरा या ग्रुपमध्ये येतो. यामध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम येतात सर्व. कसे येतात? प्रोकॅरियोटिक विच हॅविंग द व्हेरी प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप नाही. जसं तुम्ही जर बघितलं फंगस, प्लांटी, ॲनिमेलियामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे. आता यामध्ये प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर आहे की ज्यांच्यामध्ये सिंगल सेल आहे. एंटायर ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सिंगल सेल. ओके, मग त्यानंतर जे प्रोटिस्टा आहेत म्हणजे काय? की कॉम्प्लेक्सिटी, सेल कॉम्प्लेक्सिटी, सेलची कॉम्प्लेक्सिटी किंवा सेलचं जे ऑर्गनायझेशन आहे ते कशा प्रकारे आहे हा क्रायटेरिया यूज केला या ठिकाणी. आणि मोनेरा आणि प्रोटिस्टा हे एकमेकापासून वेगळे केले. जसं प्रोटिस्टामध्ये द युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम येतात आणि मोनेरामध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम येतात. यामध्ये युकॅरियोटिक युनिसेल्युलर, यामध्ये प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर. मग अशा प्रकारे मोनेरा आणि प्रोटिस्टा वेगळं केलं. त्यांचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तेही वेगळं आहे. जसं फॉर एक्झाम्पल ॲनिमेलिया हा जो ग्रुप आहे दॅट इज हेटेरोट्रॉपिक मोड शोविंग हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन, प्लांटी शोविंग ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. द फंगस विच इज नॉट हेटेरोट्रॉपिक नॉट ऑटोट्रॉपिक. मग हे सुरुवातीला फंगसला प्लांटीच्या ग्रुपमध्ये टाकलं होतं, पण नंतर मात्र फंगस हा जो ग्रुप आहे त्याला प्लांटीमधून सेपरेट केलं गेलं. का बरं? बिकॉज इट्स शोविंग द विच टाईप ऑफ न्यूट्रिशन? इट्स शोविंग द सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. Means what? They are dependent on or they feed on the dead and decaying material. ते डेड आणि डिकेइंग मटेरियलवर फीड करतात म्हणून त्यांना प्लांटीपासून सेपरेट करण्यात आलं. ओके, म्हणजे जसं तुम्ही कॅरेक्टरायझेशन जे आहे, कॅरेक्टर जेवढे जास्त यूज करणार तेवढं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन प्रॉपरली होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे RH व्हिटाकर यांनी हे जे ऑर्गॅनिझम आहे यांना 5 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं होतं. तर क्लासिफिकेशनमध्ये आपण काय करतो? द ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचं सिम्पली ग्रुपिंग केलं जातं वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये. आता यामध्ये वेगवेगळे सायंटिस्ट जे आहेत त्या सायंटिस्टनी काय केलं होतं की वेगवेगळं क्लासिफिकेशन दिलं होतं. त्यातलं
पहिलं जे क्लासिफिकेशन आहे दॅट इज द आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. हे जे आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे, या आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये जे पहिले सायंटिस्ट होते की ज्यांचं नाव होतं लिनियस, या लिनियसनी काय केलं, हे आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन दिलं आणि दॅट इज बेस्ड ऑन द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. हे कशावर डिपेंड होतं, दॅट इज डिपेंड ऑन दी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. Morphological character or it is depend on the easily observable character. For example, easily observable character किंवा morphological external character, त्याच्या anatomy मध्ये त्यांनी त्या anatomy चा विचार केला नाही, फक्त morphological character चा विचार केला. फॉर एक्झाम्पल, आपण एखादं प्लांट जर समोर घेतलं तर त्या प्लांटचे जे लीव्ज आहेत त्या लीव्हचा शेप कशा प्रकारचा आहे, त्याची फायलोटॅक्सी कशा प्रकारची आहे, त्याच्यानंतर हा नंबर ऑफ लीव्ज किती आहेत, त्याच्यानंतर वेनेशन कोणत्या प्रकारचं आहे, हे झालं पानाचे कॅरेक्टर. ओके, त्यानंतर मग त्याचं स्टेम कसं आहे, त्याचं नेचर कशा प्रकारचं आहे, हॅबिट कसं आहे, हॅबिटॅट कसं आहे. फॉर एक्झाम्पल, आपण हॅबिटॅट हे कॅरेक्टर जर घेतलं तर ॲक्वेटिक प्लांट्स आणि टेरेस्ट्रियल प्लांट्स असं आपण वेगळं करू शकतो. ओके, आपण जर हॅबिट घेतलं तर आपण हर्बला वेगळं केलं, श्रबला वेगळं केलं, क्लाइंबरला वेगळं केलं, ट्रीजला वेगळं केलं. ओके, अशा प्रकारे आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर आपण जर म्हटलं की वेनेशन कोणत्या प्रकारचं आहे, तर एक पॅरलल वेनेशन वेगळं होतील आणि रेटिक्युलेट वेनेशन वेगळं होतील, मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन वेगळे होतील. म्हणजे अशा प्रकारे काही इझिली ऑब्झर्वेबल जे कॅरेक्टर होते त्याचा या आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये विचार केला गेलेला आहे. मात्र हे जे आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे दॅट इज द अफेक्टेड बाय द एन्व्हायरमेंट. याचा एन्व्हायरमेंटचा यावर फरक पडतो. फॉर एक्झाम्पल, आपण जर असं म्हटलं की एक प्लांट्स आहे आणि त्याचे लीव्ज अशा प्रकारचे लीव्ज आहेत, अगदी हेल्दी लीव्ज आहेत. ओके, पण हेच प्लांट जर एकदम कमी पाण्यामध्ये ज्या ठिकाणी स्कार्सिटी ऑफ वॉटर आहे, स्कार्सिटी ऑफ न्यूट्रिएंट आहे, त्या जे प्लांट आहे त्याला प्रॉपरली न्यूट्रिशन मिळालेलं नाहीये, मग हे जे लीव्ज आहेत दॅट लीव्ज बिकम कर्ली. ओके, म्हणजे हे जे लीव्स होते ज्याची मार्जिन जी आहे ती एंटायर मार्जिन होती, हे ड्यू टू द स्कार्सिटी ऑफ वॉटर, पाण्याच्या कमतरतेमुळे काय झालं की द लीव्स बिकम द कर्ली. ओके, मग हे जे लीव्स आहेत त्याचे ते कर्ली बनले. मग आता हे जे कर्ली लीव्स आहेत आणि हे जे एंटायर लीव्स आहेत तर व्हरायटी तर सेम आहे, मात्र एन्व्हायरमेंटच्या इफेक्ट झाल्यामुळे किंवा क्लायमेट चेंजिंगमुळे अशा प्रकारचे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग हेच कॅरेक्टरचा विचार आपण कशामध्ये केला जातो की जे आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे यामध्ये विचार केला जातो. आणि म्हणून हे जे क्लासिफिकेशन आहे आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन हे नंतर रिजेक्ट केलं गेलं. लिनियसनी जे दिलेलं जे क्लासिफिकेशन होतं या लिनियसच्या क्लासिफिकेशनला रिजेक्ट केलं गेलं आणि दुसरं क्लासिफिकेशन जे होतं अँड दॅट इज दी नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन विच इज द सेकंड क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये मग जास्त कॅरेक्टरचा विचार केला. फॉर एक्झाम्पल, मॉर्फॉलॉजी, यामध्ये मॉर्फॉलॉजीचा विचार केला गेला, ॲनाटॉमीचा विचार केला गेला, त्यानंतर एम्ब्रियोलॉजीचा विचार केला गेला, एम्ब्रियोलॉजिकल कॅरेक्टर, त्यानंतर फिजिओलॉजीचा विचार केला गेला. या प्रकारचे कॅरेक्टर्सचा या ठिकाणी नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये विचार केला गेला. म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, ॲनाटॉमिकल कॅरेक्टर, एम्ब्रियोलॉजिकल कॅरेक्टर, फिजिओलॉजिकल कॅरेक्टर, अल्ट्रा स्ट्रक्चर, या सर्वांचा या नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये विचार केला गेला. म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टर तर विचारात घेतलेच गेले, त्याबरोबर इंटरनल कॅरेक्टरचाही विचार केला गेला. एक्सटर्नल म्हणजे काय की जे व्हिजिटेटिव्ह कॅरेक्टर तर होते, जसं लीफ कशा प्रकारचं आहे, स्टेम कशा प्रकारचे आहे, रूट कशा प्रकारचे आहे, टॅपरूट सिस्टीम आहे की फायब्रस रूट सिस्टीम आहे, पॅरलल वेनेशन आहे की रेटिक्युलेट वेनेशन आहे, स्टेमचं जे नेचर आहे ते कशा प्रकारचं आहे, उडी
आहे की हार्ड अँड वुडी आहे की सॉफ्ट आणि ग्लॅबरस आहे. ओके, त्यानंतर लीव्हचा शेप कशा प्रकारचा आहे, या सगळ्या कॅरेक्टरचा विचार आपण पहिल्या आर्टिफिशियल सिस्टीममध्ये केला होता. या कॅरेक्टर बरोबरच काही एनाटॉमिकल फीचर्स, काही एम्ब्रियोलॉजिकल फीचर्स, अल्ट्रा स्ट्रक्चर्स म्हणजे सेलच्या आतमध्ये कशा प्रकारची रचना आहे, त्याच्यानंतर फिजिओलॉजी कशा प्रकारची आहे त्याची, त्यानंतर एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट कशा प्रकारची झाली, जसं मोनोकॉट आणि डायकॉट यांच्यामध्ये जे एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंट आहे ती कशा प्रकारची झालेली आहे. तर या सर्व कॅरेक्टर जे आहेत, काही एनाटॉमिकल फीचर सुद्धा रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरचाही यामध्ये विचार केला गेला नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि जेव्हा आपण जास्त कॅरेक्टरचा विचार करतो त्यावेळेस क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन आपण प्रॉपरली करू शकतो किंवा त्याला प्रॉपर ऑर्गॅनिझम त्या ग्रुपमध्ये आपण पुट करू शकतो. आणि हे जे क्लासिफिकेशन दिलं होतं ते दिलं बेंथम अँड हुकर. बेंथम अँड हुकर सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आणि त्यानंतर शेवटचं क्लासिफिकेशन आहे दॅट इज द फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. या फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये काय केलं गेलं की द classification which is based on the genetic and evolutionary it is based on the genetic and evolutionary relationship. हे जे फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन होती दॅट इज बेस्ड ऑन द जेनेटिक अँड द इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. म्हणजे दोन जे ग्रुप आहेत या ग्रुपमध्ये कोणत्या प्रकारची इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे, त्यांचं जेनेटिक मेकअप कशा प्रकारचं आहे, याचा अभ्यास या फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हटलं की दोन ऑर्गॅनिझम आहे की एक हॉर्स आहे आणि एक डंकी आहे, तर हे जे दोन्ही ऑर्गॅनिझम आहे यांच्या स्पेसीस जरी वेगळ्या असतील तरी त्यांचं जीनस सिमिलर आहे का, मग त्याच्यानंतर ते कोणत्या फॅमिलीमध्ये येतात, फॅमिली नंतर ते कोणत्या ऑर्डरमध्ये येतात, त्यांची ऑर्डर सिमिलर आहे का, त्याच्यानंतर त्यांचा जो क्लास आहे तो क्लास कोणता आहे, कोणत्या क्लासमध्ये येतात, ते कोणत्या फायलममध्ये येतात, कोणत्या किंगडममध्ये येतात. म्हणजे त्यांची जी इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे या इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपचाही अभ्यास केला जातो. म्हणजे अगदी एखादा डायकॉटिलिडॉनीचा मेंबर मोनोकॉटिलिडॉनीमध्ये पुट केला जाणार नाही, कारण दोन्ही जे क्लास आहेत डायकॉटिलिडॉनी हा वेगळा क्लास आहे, मोनोकॉटिलिडॉनी हा वेगळा क्लास आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एकदल वनस्पतींचा एक वेगळा क्लास आहे, द्विदल वनस्पतींचा एक वेगळा क्लास आहे. मग या दोघांची जी काही रिलेशनशिप आहे या रिलेशनशिपचाही विचार केला जातो की दे हॅविंग द कॉमन ॲन्सिस्टर, यांचे कोणीतरी कॉमन ॲन्सिस्टर आहेत का, म्हणजे त्यांचा ॲन्सिस्टर स्टडी केला जातो आणि त्यानंतर त्या ऑर्गॅनिझमला एका विशिष्ट ग्रुपमध्ये पुट केलं जातं. म्हणजे क्लासिफिकेशन करण्याच्या वेळेस त्यांच्यामध्ये असणारी जी इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे या इव्हॉल्युशनरी रिलेशनशिपला स्टडी केलं जातं. आपण ऑलरेडी सिस्टमॅटिक्समध्ये बघितलेलं आहे की सिस्टमॅटिक्समध्ये काय केलं जातं की जे ऑर्गॅनिझम्स आहे त्या दोन ऑर्गॅनिझममध्ये असणारी किंवा दोन टॅक्झा जे आहेत या दोन ग्रुप्स जे आहेत त्या दोन ग्रुपमधली इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप किंवा त्यांचं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्याचं काम सिस्टमॅटिक्समध्ये केलं जातं. मग अशाच प्रकारे या ठिकाणी जेनेटिक मेकअप कशा प्रकारचा आहे, म्हणजे त्यांचं जीनोम जे टोटल नंबर ऑफ जीन्स आहेत ते जीन्स किती आहेत, त्यांचा क्रोमोझोम नंबर काय आहे, हा सर्व विचार फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये केला जातो. म्हणजे हे इव्हॉल्युशन जे आहे सुरुवातीला फक्त मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरचा विचार केला जात होता, त्यानंतर मॉर्फॉलॉजिकल आणि एनाटॉमिकल फीचर्स बघितले गेले, त्यानंतर पुढे त्यांचं जेनेटिक मेकअप, त्यांचं टोटल DNA कंटेंट याला जेनेटिक मेकअप असं म्हणतात आणि या जेनेटिक मेकअपचाही विचार केला गेला. त्याचबरोबर त्या ऑर्गॅनिझममध्ये असणारी जी इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आहे याचा विचार केला गेला. आणि हे जे सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन दिलं गेलं ते दिलं गेलं एंगलर आणि प्रांटल. एंगलर आणि प्रांटल हे दोन सायंटिस्ट होते. या दोन सायंटिस्टनी या फायलोजेनेटिक
सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जी आहे ती शोधून काढली. अशा प्रकारे क्लासिफिकेशन आणि त्याचे जे 3 टाईप्स आहेत, पहिला आहे आर्टिफिशियल, दुसरा आहे नॅचरल आणि तिसरा आहे फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. तर यानंतरचा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. थँक्यू.